1827 ला महात्मा फुलेंचा जन्म झाला। त्या राष्ट्रपिताने 1890 पर्यंत समाजसेवा केली आणि 1890 ला ते गेले आणि 1891 ला हा विश्वरत्न महामानव जन्माला आला। आणि बघा ना, इतिहासाच्या पानामध्ये त्या दिव्य पुरुषाचा इतिहास वाचून महामानवाने 3 गुरु मानले होते। महामानवाचे पहिले गुरु कोण होते? बोधिसत्व, करुणेचा अतंग महासागर तथागत गौतम। दुसरे गुरु संत कबीर आणि तिसरे गुरु राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले। आता विचार करा, तथागताचं जीवन चरित्र तुम्ही पाहिलं तर एक आदर्श आहे, कबीराचं जीवन चरित्र पाहिलं तर एक आदर्श आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं जीवन बघितलं तर एक आदर्श आहे। आणि आदर्शी पुरुषाने उजले, त्यांना वंदन केले, त्यांच्या विचाराने खूप मोठं देशाचं संविधान लिहिलं। म्हणजे हो, 395 कलमाचं संविधान महामानवानं आपल्याला दिलं। 14 एप्रिलला महामानवाची जयंती आहे आणि 14 एप्रिल मला असं वाटतं भारतीयांनी खूप इमानदारी केली पाहिजे, प्रत्येकाच्या घराघरामध्ये महामानवाची जयंती साजरी झाली पाहिजे। असा दिव्य पुरुष, असा अभ्यासक महिलांचाच रक्षक नाहीये, तर मी असं म्हणेल भारताचा, आणि भारतामध्ये प्रत्येक स्त्री आहे, विश्वामध्ये प्रत्येक स्त्री आहे, त्यांचा रक्षक हो महामानव आहे। कारण खूप स्त्रियांबद्दल आदर, महापुरुषांबद्दल आदर आणि इतिहासाचा वाचक अभ्यासक महामानव होते।